Hello everyone, welcome back to my channel and you are watching the Mangesh Devgar class. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ऑल अबाउट अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तर याचा फायदा 7th स्टँडर्ड, 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन इथे मी एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन लिहिलेले आहे, पण ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन कसं फॉर्म होतं त्याच्या बेसिकमध्ये आपण जाणार आहोत. तर फर्स्ट एक्सप्रेशन जे आहे, we get algebraic expression by adding terms. So by adding terms we have this expression. So इथे टर्म्स कोणकोणत्या आहेत, तर टर्म्स या सेपरेट होतात प्लस साइनने किंवा मायनस साइनने. तर इथे प्लस साइन आहे, ऍक्च्युअल डेफिनेशन आहे टर्म्स आर ॲडेड टू गेट एक्सप्रेशन. मायनस साइन कसं येतं ते पण आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये. तर या एक्झाम्पल मध्ये आपण दोन टर्म्सची ऍडिशन केली आहे. तर फर्स्ट टर्म आहे 5xy. सो लिहूया आपण, फर्स्ट टर्म इज 5xy आणि प्लस ने दुसरी टर्म सेपरेट झाली आहे. दुसरी टर्म आहे जस्ट कॉन्स्टंट आहे 10. तर या दोन टर्म्स आहेत. सो अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपल्याला टर्म्स पासून मिळतं आणि बाय ऍडिंग देम, ऍड करून आपल्याला एक्सप्रेशन मिळतं ऍडिशन ऑफ टर्म्सने. तर टर्म कशी फॉर्म होते ते पण आपण बघणार आहोत. टर्म फॉर्म होते प्रोडक्ट ऑफ फॅक्टर्स. तर फॅक्टर्स काय आहेत आधी आपण इथले फॅक्टर्स लिहूया. तर ही जी टर्म फॉर्म झाली आहे 5xy, इट इज द प्रोडक्ट ऑफ फॅक्टर्स. मीन्स फॅक्टर्स जे आहेत ते असतात नंबर्स, एनी नंबर किंवा व्हेरिएबल, मीन्स लेटर्स. मॅथ्स मध्ये व्हेरिएबल आपण लेटर्स घेतो अल्फाबेट मधून. तर इथे फर्स्ट फॅक्टर आहे 5, दुसरा फॅक्टर आहे x आणि तिसरा फॅक्टर आहे y. या तीन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला ही टर्म भेटते. तर याच्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशनचं साइन लिहूया. तर 5 इंटू x इंटू y या एक्सप्रेशन मधून, या मल्टिप्लिकेशन मधून फॅक्टर्सच्या आपल्याला टर्म भेटते जी आहे 5xy. तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन साठी पहिल्यांदा आपल्याला फॅक्टर्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आपल्याला टर्म कशी भेटते, तर बाय मल्टिप्लाइंग फॅक्टर्स. फॅक्टर मीन्स फॅक्टर कॅन बी एनी नंबर और व्हेरिएबल. एनी नंबर यू कॅन राईट -5, 10, x, m, y. कोणताही नंबर किंवा कोणताही लेटर हा काय आहे फॅक्टर. आणि मग फायनाइट नंबर ऑफ लेटर्स आणि नंबर्स घेतले आणि त्यांचा प्रोडक्ट केला की आपल्याला टर्म भेटणार आहे. आणि अशा खूप साऱ्या टर्म्सची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला एक एक्सप्रेशन भेटतं. तर हे आहे एक्सप्रेशन. त्याचं हे ब्रेकडाऊन आहे की एक्सप्रेशन आपल्याला टर्म्स पासून भेटतं आणि टर्म्स या फॅक्टर्स पासून भेटतात. फॅक्टर्सचा प्रोडक्ट केल्यानंतर टर्म येते, टर्म्सची ऍडिशन केल्यानंतर एक्सप्रेशन भेटतं. तर इथे हा जस्ट एक फॅक्टर आहे 10 नंबर, तो हा एकटाच फॅक्टर आहे. याचं फर्दर फॅक्टरायझेशन नाही होणार आहे. एक टर्म आहे आणि तो फॅक्टर सुद्धा आहे. तर हे आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशनची डेफिनेशन आहे की वी गेट अल्जेब्रिक एक्सप्रेशन बाय ऍडिंग टर्म्स. तर इथे तुम्हाला सबट्रॅक्शनचं साइन दिसतंय, तर इथे तुम्ही कन्फ्युज होऊ शकता, बट ऍक्च्युअली इट इज ऍडिशन ऑफ टर्म्स. मी इथे लिहिलेलं आहे खाली की हे एक्सप्रेशन जे आहे ते ऍक्च्युअल मध्ये काय आहे, तर 4x² प्लस -3xy. फर्स्ट टर्म आहे इथे 4x² आणि प्लस सेकंड टर्म आहे -3xy. टेक्स्टबुक मध्ये सुद्धा मेन्शन केलं आहे टेक्स्टबुकने की -3xy जे लिहितोय आपण, तर दुसरी टर्म ही 3xy नसून -3xy आपल्याला ट्रीट करायची आहे. -3xy याचा अर्थ आहे, टेक्स्टबुक सांगताय की वी गेट एक्सप्रेशन बाय ऍडिंग टर्म्स, बाय ओनली ऍडिंग, नॉट सबट्रॅक्टिंग. सबट्रॅक्ट करत असतो आपण, तर दुसरी टर्म ही आपल्याला 3xy म्हणून घ्यावी लागली असते, पण आपण ऍडिशन करतोय, ही डेफिनेशन आहे. त्याच्यामुळे प्लस इंटू मायनस मायनस हे मॅनेज होतं. त्याच्यामुळे दुसरी टर्म -3xy आहे आणि फर्स्ट टर्म इझी आहे 4x². सो वी गेट एक्सप्रेशन बाय ऍडिंग टर्म्स. फर्स्ट टर्म इज 4x², सेकंड टर्म इज -3xy. तुम्हाला असं दिसणार नाही एक्सप्रेशन टेक्स्टबुक मध्ये, तर असं दिसेल, पण त्याच्या मागचं लॉजिक हे आहे. दुसरी टर्म लिहिताना बी केअरफुल, इट इज -3xy. नाउ हाउ दिस टर्म, हाउ वी गेट दिस टर्म? हिअर फॅक्टर्स आर 4
x square means x into x. So x and x हा व्हेरिएबल आहे, सो हा फॅक्टर आहे, हा पण व्हेरिएबल आहे, तो फॅक्टर आहे. नंबर, एनी नंबर इज अ फॅक्टर, and we take multiplication, we take product of these factors and we get a term. So we get a term by multiplying factors. 4 into x means 4x square. आणि दुसऱ्या टर्म मध्ये -3 हा एक नंबर आहे जो की फॅक्टर आहे. त्यानंतर व्हेरिएबल आहे x आणि दुसरा व्हेरिएबल आहे y. सो यांचा प्रोडक्ट केला -3 into x into y, इट इज -3xy. सो बेसिक आहे. एक्सप्रेशन पाहिजे असेल तर बेसिक फॅक्टर्स आहेत. फॅक्टर मीन्स एनी नंबर और अ लेटर. इफ यू मल्टिप्लाय फायनाइट नंबर ऑफ लेटर्स and variables, you get a term, and once you have a term, single term or more than one term, you can add and you will get a expression. So by definition, remember, we get expression by adding terms. I hope you understand how we get expression from factors. Thank you.